सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ थांबवा। घाटंजी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था पाहून नागरिक संतप्त। रुग्णालयच आजारी, मग सामान्य माणसाने जायचं कुठे? प्रशासनानं तात्काळ लक्ष द्या जाय। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार मानला जातो। पण आज या रुग्णालयाची अवस्था इतकी वाईट सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ थांबवा। आम्हाला इथं डॉक्टर मिळालाच पाहिजे। लोकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढत आहे। उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। सर्वात मोठी समस्या म्हणजे रुग्णालयात कायमस्वरूपी बालरोग तज्ज्ञ नाही। त्यामुळे लहान मुलं आजारी पडली की गरीब आई वडिलांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो किंवा यवतमाळला धाव घ्यावी लागते। पैशाभावी अनेक कुटुंबांची मोठी अडचण होत आहे। ग्रामीण भागातील चिमुकल्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे। यासोबतच रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाची अवस्था सुद्धा अत्यंत दयनीय झाली आहे। इमारतीची पडझड, अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी असल्याची भावना व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा निवेदनं देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे। आता तरी शासनाने आणि आरोग्य विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन घाटंजी ग्रामीण रुग्णालयाला योग्य सुविधा द्याव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। गरीब माणसाला मोफत आणि चांगले उपचार मिळणे हा त्याचा हक्क आहे, उपकार नाहीत, अशी भावना आता घाटंजी तालुक्यात जोर धरू लागली आहे।